माझे नाव श्यामल, वय वर्ष 32. दिसायला मी बऱ्यापैकी आकर्षक आहे असं माझे ओळखीचे लोक म्हणतात. पण माझ्यासाठी माझं सौंदर्य कधीच महत्त्वाचं नव्हतं. माझे सासर एका चांगल्या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातले. माझे पती निलेश एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आमचे लग्न होऊन 7 वर्षे झाली होती. बाहेरील जगाच्या नजरेतून पाहिलं तर आमचा संसार अगदी सुखी आणि संपन्न दिसत होता. मोठा 9व्या मजल्यावरचा 3 BHK फ्लॅट, लक्झरी गाडी आणि सर्व सोयीसुविधा. पण या चकचकीत आयुष्यामागे एक उणीव होती, ती म्हणजे वेळ. निलेश रात्रंदिवस कामात व्यस्त असायचे. त्यांचा बहुतांश वेळ लॅपटॉप, मीटिंग्स आणि परदेशातील क्लायंटशी बोलण्यात जायचा. आमच्यात संवाद व्हायचा, पण तो फक्त जेवलास का, कामाचं काय झालं, लाईट बिल भरले का, इथपर्यंतच मर्यादित झाला होता. एका स्त्रीला आपल्या जोडीदाराकडून ज्या आपुलकीची, हळूवार स्पर्शाची आणि मनमोकळ्या गप्पांची गरज असते, ती मला हळूहळू परकी होत होती. अशातच निलेश यांच्या कंपनीने त्यांना एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी थेट महिनाभरासाठी बँगलोरला पाठवण्याचा निर्णय घेतला. ते जायच्या दिवशी मी त्यांचे कपडे पॅक करताना मनात एक विचित्र भीती आणि थोडी उत्सुकताही होती. निलेश गेले आणि एवढं मोठं घर मला खायला उठू लागलं. सुरुवातीचे 2-3 दिवस मी TV बघण्यात, पुस्तक वाचण्यात आणि स्वयंपाक करण्यात घालवले. पण हळूहळू घरातील ती शांतता माझ्या मनावर दडपण आणू लागली. जेव्हा माणसाच्या आयुष्यात शांतता गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा मनात विचाराचं वादळ उठू लागते. अशाच एका एकांकी संध्याकाळी मी आमच्या 9व्या मजल्यावरील बाल्कनीत उभी राहून खाली बघत होते. बाहेर गार वारा सुटला होता. खाली आमच्या सोसायटीचा भव्य परिसर पसरलेला होता. तिथे मेन गेटजवळ असणाऱ्या सिक्युरिटी कॅबिनपाशी एक तरुण उभा होता. त्याच्या हातात वॉकी टॉकी होता आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची नोंद करत होता. त्याचं नाव अजय. अजय आमच्या सोसायटीत काही 2-3 महिन्यापूर्वीच नवीन सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आला होता. वयाने तो माझ्यापेक्षा 5 ते 6 वर्षांनी लहान असेल. शरीराने कणखर, उंच आणि सावळा वर्ण, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांतपणा आणि आदराचे भाव असायचे. जेव्हा जेव्हा मी खाली भाजी आणायला किंवा चक्कर मारायला जायचे, तेव्हा तो अगदी आदराने उभा राहून मला मॅडम म्हणून नमस्कार करायचा. त्याच्या त्या नम्र नमस्कारात एक प्रामाणिकपणा दिसायचा, जो आजकालच्या काळात दुर्मिळ झालाय. मीही त्याला हसून प्रतिसाद द्यायचे. पण त्या पलीकडे आमच्यात कधी बोलणं झालं नव्हतं. त्या दिवशी अचानक हवामानात बदल झाला. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. संध्याकाळचे 6 वाजले होते, पण बाहेर रात्रीसारखा अंधार पसरला होता. वाऱ्याचा वेग इतका वाढला की माझ्या बाल्कनीतील कुंड्या हलू लागल्या. मी पटकन बाल्कनीची खिडकी, दरवाजे लावून घेतले आणि काही मिनिटातच धो-धो पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट इतका मोठा होता की 9व्या मजल्यावर खिडक्यांच्या काचा थरथरत होत्या आणि अचानक सगळा प्रकाश गायब झाला. संपूर्ण सोसायटीची लाईट गेली. मी पटकन माझ्या मोबाईलची टॉर्च लावली. मुख्य दरवाजाची कडी कोयंडा उघडून पॅसेजमध्ये पाहिलं तर सगळीकडे गच्च अंधार होता. लिफ्ट बंद झाली होती. 9व्या मजल्यावर मी आणि माझी ती एकाकी भीती. विजांच्या आवाजाने माझं काळजात धडधड वाढू लागली. मला अंधाराची लहानपणापासूनच थोडी भीती वाटायची. मी विचार केला की खाली सिक्युरिटी कॅबिनमध्ये फोन करून विचारूया क्या, लाईट कधी येईल. मी मोबाईलवरून खाली सिक्युरिटीचा नंबर डायल केला. 2 रिंगनंतर पलीकडून अजयचा शांत आणि धीर गंभीर आवाज आला. हॅलो सिक्युरिटी कॅबिन, बोला. बोला मॅडम. हॅलो अजय, मी 902 मधून श्यामल बोलते. लाईट अचानक कशी गेली आणि जनरेटर सुरू नाही झाला. माझ्या आवाजातला घाबरलेला सूर मला स्वतःलाही जाणवत होता. मॅडम, सोसायटीचा मेन ट्रान्सफॉर्मर जोरात विजा कडाडल्यामुळे उडाला आहे. जनरेटरची वायरही शॉर्ट झाली आहे. मी महावितरणाच्या ऑफिसमध्ये फोन केला आहे. त्यांची टीम यायला निघाली आहे, पण पाऊस खूप असल्यामुळे काम पूर्ण व्हायला किमान 2 ते 3 तास लागतील. अजयने सविस्तर माहिती दिली. 2-3 तास? मी हवालदिल होऊन म्हणाले, अरे बापरे अजय, इथे 9व्या मजल्यावर खूप अंधार आहे आणि वाऱ्याचा आवाज खूप भयानक येतोय. माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त 15% उरली आहे. पलीकडून थोडा वेळ शांतता पसरली. बहुधा तो माझ्या परिस्थितीचा विचार करत असावा. मग अजय हळूच म्हणाला, मॅडम तुम्ही घाबरू नका. तुमच्याकडे घरात काही मेणबत्ती किंवा इमर्जन्सी लाईट आहे का? नाही अजय, माझी इमर्जन्सी लाईट कालपासून डिस्चार्ज आहे आणि मेणबत्ती कुठे ठेवली हे या अंधारात मला सापडत नाही. मी असहाय्य होऊन म्हणाले,
मॅडम, जर तुमची हरकत नसेल तर मी वर येऊ का? अजयने अत्यंत संकोचाने विचारले. माझ्याकडे सिक्युरिटीची मोठी चार्जिंग टॉर्च आहे आणि 2 मेणबत्त्या पण आहेत. मी तुम्हाला आणून देतो. त्या क्षणी मला त्याची ती ऑफर म्हणजे वाळवंटात पाण्यासारखी वाटली. एकाकीपणाच्या आणि अंधाराच्या त्या भयान वातावरणात कोणीतरी मदतीला येतंय या विचारानेच मला मोठा धीर मिळाला. हो अजय, प्लीज तू लवकरात लवकर ये ना. मी लगेच म्हणाले. जी मॅडम. मी पायऱ्यांनीच वर येतो. 5 मिनिटात पोहोचतो. फोन ठेवल्यानंतर मी मोबाईलच्या धुसर प्रकाशात दरवाजाजवळ उभी राहिली. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते. एका बाजूला पावसाचा आणि वाऱ्याचा भयानक आवाज तर दुसऱ्या बाजूला अजयच्या येण्याची प्रतीक्षा. 5च मिनिटात पायऱ्यांवरून कोणाचा तरी धावत येण्याचा आवाज आला. अजय 9 मजले पायऱ्या चढून वर आला होता. तो दारात येऊन थांबला. पावसामुळे त्याचे केस आणि खांदे थोडे ओले झाले होते. धावपळीने त्याचा श्वास थोडा फुलला होता. त्याच्या हातात एक मोठी पिवळ्या रंगाची टॉर्च आणि मेणबत्त्या होत्या. मॅडम, ही घ्या टॉर्च आणि या मेणबत्त्या, त्याने टॉर्च माझ्या हातात देत म्हटलं. तो दाराच्या उंबरठ्याबाहेरच उभा होता. त्याचा तो साधेपणा, 9 मजले पळत येऊन दिलेली मदत आणि दारात उभे राहून दाखवलेला आदर या सगळ्या गोष्टींनी माझ्या मनाचा ठाव घेतला. मोबाईलच्या उजेडात त्याचे ओले झालेले केस आणि त्याच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. अजय, तू इतक्या घाईत पायऱ्यांनी आलास आणि बाहेर उभा का आहेस? आत ये ना. मी दार पूर्ण उघडत म्हणाले. नाही मॅडम, ठीक आहे इथेच. सिक्युरिटी गार्डने साहेबांच्या घरात असं आत येणं योग्य नाही. अजयने मान खाली घालून अत्यंत आदराने उत्तर दिले. त्याच्या या वाक्यावर माझ्या ओठांवर एक हलकं हसू आलं. अरे अजय, इथे कोणी साहेब नाहीत आणि तू काही चोरी करायला आला नाहीस. तू माझी मदत करायला आला. आणि बाहेर पॅसेजमध्ये खूप वारा येतोय. तू आत ये. मी जरा आग्रहानेच म्हटल्यावर अजयने हळूच पाऊल आत टाकले. त्याने दाराजवळ शूज काढले आणि तो हॉलमध्ये आला. मी दाराची कडी लावली. बंद दाराच्या आत आता मी आणि अजय दोघेच होतो. बाहेरील पावसाचा जोर अजूनच वाढला होता, पण आतल्या वातावरणात एक विचित्र आणि हवाहवासी ऊब निर्माण होऊ लागली होती. ही रात्र माझ्या आयुष्याला एका अशा वळणावर घेऊन जाणार होती ज्याची मी कधी स्वप्नात कल्पनाही केली नव्हती. अजय हॉलमध्ये आला, पण तो अजूनही संकोचाने दरवाजालाच उभा होता. त्याच्या वागण्यातला हा सुसंस्कृतपणा पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला. अजय, तू तिथेच का उभा आहेस? ये, सोफ्यावर बस ना. मी टॉर्चचा प्रकाश सोफ्याकडे करत म्हणाले. नको मॅडम, मी ठीक आहे इथेच. कपडे थोडे ओले झाले आहेत. सोफा खराब होईल. तो अवघडल्यासारखा म्हणाला. अरे, सोफ्याची चिंता तू करू नकोस. तू 9 मजले चढून माझ्यासाठी आला आहेस आणि उभं राहून त्रास करून घेतोयस. बस चुपचाप. मी जरा प्रेमाच्या हक्काने त्याला बजावलं. माझ्या आग्रहाखातर अजय हळूच सोफ्यावर एका कोपऱ्यात बसला. तो अगदी सावधपणे बसला होता, जणू काही नकळत त्याच्याकडून काही चुकीचं घडायला नको. मी किचनमध्ये गेले आणि त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आले. सोबत त्याने आणलेल्या मेणबत्त्या पेटवून हॉलमधल्या टी पॉयवर ठेवल्या. मेणबत्तीच्या त्या मंद पिवळसर प्रकाशाने संपूर्ण हॉलमध्ये एक वेगळीच उबदार आणि प्रसन्न शांतता पसरली. हे घे, आधी पाणी पी. मी पाण्याचा ग्लास त्याच्याकडे सरकवत म्हणाले. थँक्यू मॅडम. त्याने पाणी प्याले. मी त्याच्या समोरील खुर्चीवर बसले आणि आमच्यात गप्पा सुरू झाल्या. अजय, तो मूळचा कुठला आणि घरी कोण कोण असतं? मी सहज विषय काढला. मॅडम, मी साताऱ्याचा आहे. गावात छोटा वाडा आहे. घरी आई आणि माझी लहान बहीण असते. बहीण आता कॉलेजात जाते. त्याने अत्यंत साध्या भाषेत सांगायला सुरुवात केली. अरे वा, मग तू इथे शहरात एकटाच राहतोस? हो मॅडम. वडिलांचं 3 वर्षापूर्वी आजारपणाने निधन झालं. त्यानंतर घराची सगळी जबाबदारी माझ्यावरच आली. बहिणीचं शिक्षण आणि आईचा औषध पाणी यासाठी पैशाची गरज होती. म्हणून गावातली शेती भावाने सांभाळायला दिली आणि मी नोकरीसाठी पुण्यात आलो. दिवसभर ही सिक्युरिटीची ड्युटी करतो आणि रात्रीच्या वेळी दुरस्त पद्धतीने माझं B.Com पूर्ण करतोय. अजयने खूपच शांतपणे आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. त्याच्या तोंडून हे ऐकून मला थक्क व्हायला झालं. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हा मुलगा स्वतःच्या स्वप्नापेक्षा कुटुंबाच्या जबाबदारीला प्राधान्य देत होता. आजकालच्या मुलांमध्ये अशी जिद्द
आणि परिपक्वता खूप दुर्मिळ पाहायला मिळते. तू खूप मेहनत करतोस अजय. तुझ्या आईला तुझा खूप अभिमान वाटत असेल. मी मनापासून त्यांच्याकडे पाहत म्हणाले. अजयने मान वर करून माझ्याकडे पाहिले. मेणबत्त्याचा मंद प्रकाश, त्याचे ते काळेभोर डोळे चमकत होते. मॅडम, अभिमानाचं माहीत नाही, पण त्यांना सुखात ठेवता आलं की माझ्या कष्टाचं चीज होतं. आणि तुमच्यासारखी चांगली माणसं जेव्हा अशी पाठीवर थाप मारतात तेव्हा अजून काम करायला बळ मिळतं. त्यांच्या या वाक्याने माझ्या हृदयाचा एक कोपरा स्पर्शून गेला. निलेशसोबत राहून मला सर्व भौतिक सुख मिळाली होती, पण अशा साध्या मनाला भिडणाऱ्या गोष्टीची माझ्या आयुष्यात कमतरता होती. निलेश यांच्याशी माझं बोलणं नेहमी व्यवहाराचे असायचं, पण अजयशी बोलताना मला एका जिवंत माणसाशी, त्याच्या भावनाशी संवाद साधल्यासारखं वाटत होतं. अजय मला मॅडम नको म्हणू रे. मी नकळत ओठांवर आलेले शब्द बोलून गेले. अजयने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. म्हणजे पण मॅडम, मी तुम्हाला काय म्हणणार मग? माझं नाव श्यामल आहे. जेव्हा घरात निलेश नसतात आणि इतकी शांतता असते तेव्हा हे मॅडम ऐकून मला स्वतःला खूप परकं आणि एकटं वाटतं. मला श्यामल म्हणत जा. मी माझ्या मनातील भावना मोकळेपणाने त्याच्यासमोर मांडल्या. अजय थोडा अडखळला. असं कसं श्यामलजी म्हणू? पण नाव घेणं जरा विचित्र वाटेल. त्याच्या या गोड संकोचात मला हसू आलं. तो हसला की त्याच्या डाव्या गालावर एक छोटीशी खळी पडायची, जी या मेणबत्त्याच्या प्रकाशात खूपच सुंदर दिसत होती. बऱ्याच दिवसानंतर मी असा मनमोकळा संवाद अनुभवत होते. बरं श्यामलजी, चालतंय, मी हसत म्हणालो. अचानक बाहेर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. पावसाचा तांडव सुरूच होता. सोसाट्याच्या वाऱ्याने बाल्कनीची खिडकी जोरात वाजली आणि तिथे असलेला पडदा उडून टीपॉयवरील मेणबत्तीवर येऊन पडला. अरे बापरे, मेणबत्ती विझेल. मी पटकन उठले आणि खिडकी लावण्यासाठी धावले. पण घाईघाईत माझा पाय फरशीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याच्या थेंबावर घसरला. माझे संतुलन बिघडलं आणि मी जोरात खाली पडणार होते. माझ्या तोंडून भीतीची किंचाळी फुटली. श्यामलजी! अजयने क्षणाचा विलंब न लावता सोफ्यावरून झेप घेतली. त्याने वेगाने पुढे होऊन मला खाली पडण्याआधी स्वतःच्या दोन्ही हातात घट्ट पकडलं. त्या क्षणी माझं शरीर अजयच्या अगदी जवळ होतं. माझा एक हात त्याच्या मजबूत खांद्यावर होता आणि त्याचा एक हात माझ्या कमरेभोवती होता. माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. पडण्याच्या भीतीने नाही, तर त्याच्या या अचानक झालेल्या जवळीकतेमुळे. खोलीत शांतता पसरली होती. फक्त खिडकीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज येत होता. मी हळूच माझे डोळे उघडले. अजय माझ्या अगदी जवळ होता. त्याचे श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल काळजी, भीती आणि एक सुप्त तीव्र आकर्षण मला स्पष्ट दिसत होते. आम्ही दोघांनी काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. त्या शांततेत शब्दाची जागा एका अनाम भावाने घेतली होती. अनेक दिवसांची माझी ती एकाकीपणाची पोकळी त्या एका स्पर्शाने आणि त्याच्या नजरेने भरून निघत असल्याचा भास मला होत होता. आमच्यातील अंतराची सीमा आता हळूहळू पुसली जात होती. त्या क्षणी वेळ जणू तिथेच थांबली होती. अजयने मला सावरलं होतं, पण आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होतो. त्याच्या श्वासाची ऊब माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होती आणि त्याच्या छातीची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. माझ्या हृदयाची गतीसुद्धा खूप वाढली होती. अजयने हळूच मला उभं केलं आणि तो भानावर येत 2 पावले मागे सरकला. त्याचा चेहरा संकोचाने थोडा लाल झाला होता. सॉरी श्यामलजी, ते तुम्ही पडणार होता म्हणून मी माझी काही चुकीची नीत नव्हती. अजय अडखळत घाबरलेल्या आवाजात म्हणाला. त्याला वाटलं असावं की मी कदाचित त्याच्यावर रागवेन. मी माझ्या साडीचा पदर नीट केला आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कसलाही खोटे भाव नव्हता. होती ती फक्त माझ्या सुरक्षिततेची काळजी आणि एक निखळ जिव्हाळा. अजय, मी त्याचा हात माझ्या दोन्ही हातात घेतला. माझा हात थोडा थरथरत होता. तू सॉरी का म्हणतोस? तू मला पडण्यापासून वाचवलंस. जर तू धावून आला नसतास तर मला नक्कीच मोठी दुखापत झाली असती. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. मेणबत्तीच्या त्या पिवळसर मंद प्रकाशात त्याचे डोळे खूप खोल आणि प्रामाणिक दिसत होते. गेल्या कित्येक महिन्यापासून माझ्या मनात साचलेली एकाकीपणाची, दुर्लक्षणाची पोकळी त्या एका क्षणात विरघळून जात असल्याचा भास मला झाला. श्यामलजी, तुम्ही ठीक आहात ना? पाय तर नाही ना दुखावला? त्याने काळजीने विचारले. मी ठीक आहे अजय, मी अत्यंत हळूवार आवाजात म्हणाले. मी त्याच्या हातावरील माझी पकड थोडी घट्ट केली. तुला माहिती आहे अजय, आज कित्येक दिवसांनी मला असं वाटतंय की माझी काळजी करणारं कोणीतरी आहे. माझं ऐकून घेणारं कोणीतरी माझ्या जवळ आहे.
अजयने माझ्या हाताकडे पाहिलं आणि मग माझ्या नजरेला नजर दिली. त्याच्या चेहऱ्यावरचे संकोचाचे भाव आता हळूहळू ओसरले होते. श्यामलजी, मी तुम्हाला दररोज बाल्कनीत एकटं उभं असलेलं खालून बघत असतो. तुम्ही हसताना मी फार क्वचित पाहिलं. तुमच्या एवढ्या मोठ्या घरात खूप शांतता असते हे मला जाणवायचं. मला वाटायचं की एवढं सगळं असूनही तुम्ही आतून किती एकट्या असाल. अजयने त्याच्या मनातील विचार अगदी प्रामाणिकपणे मांडले. त्याची ही कबुली थेट माझ्या हृदयाला भिडली. ज्या गोष्टी माझ्या पतीने कधी जाणवल्या नाहीत त्या या साध्या सिक्युरिटी गार्डने अजयने केवळ दुरून पाहून ओळखल्या होत्या. एका स्त्रीला विश्वासाची, आदरयुक्त जिव्हाळ्याची आणि प्रेमाची जी आस असते ती मला या क्षणी त्याच्यात दिसत होती. तू माझ्याकडे एवढं लक्ष द्यायचास? मी त्याच्या अजून एक पाऊल जवळ जात विचारलं. हो, कारण तुम्ही मला मनापासून खूप चांगल्या वाटायचात. अजयचा आवाज अधिकच धीर गंभीर आणि भावूक झाला होता. बाहेर पावसाचा जोर आणि विजांचा आवाज सुरूच होता, पण आतल्या खोलीत एक अत्यंत सुखावह, रोमॅन्टिक आणि उबदार शांतता पसरली होती. मी सोफ्याकडे सरकले आणि त्यालाही माझ्या शेजारी बसण्यासाठी खूप विनंती केली. यावेळेस अजयने कुठलाही संकोच केला नाही. तो माझ्या शेजारी येऊन बसला. मी हळूच माझे डोके त्याच्या मजबूत खांद्यावर टेकवले. अजय क्षणभर थांबला आणि मग त्याने अत्यंत प्रेमाने आपला एक हात माझ्या पाठीवर ठेवला. त्याचा तो उबदार स्पर्श अंगावर एक गोड काटा आणत होता. भावनांचा असा तीव्र प्रवाह मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होते. अजय, निलेश कामात इतके व्यस्त असतात की आमच्यात कधी असा निवांत क्षण येतच नाही. घर भरलेलं असतं, पण मन मात्र नेहमी रिकामं असतं. आज तुझ्या असण्याने मला ते रिकामपण भरून आल्यासारखं वाटतंय. मी माझे डोळे मिटून त्याच्या उबदार स्पर्शाचा आनंद घेत म्हणाले. श्यामलजी, मलाही तुमच्याजवळ असताना एक वेगळी शांतता मिळते. असं वाटतंय की जगाची सगळी बंधने आणि काळजी इथेच संपली आहे. अजयने माझ्या डोक्यावर आपले होठ हळू टेकवत म्हटले. त्याचा तो स्पर्श कोणताही अस्थिर किंवा वासनाधीन होता. त्यात होती एक परम सुखाची, तीव्र आत्मिक आणि भावनिक जवळीक. आम्ही दोघेही त्या मंद प्रकाशात, पावसाच्या पार्श्वसंगीतात एकमेकांच्या मिठीत विसावलो होतो. त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि हळुवारपणे कुरवाळायला सुरुवात केली. कित्येक दिवसापासून तहानलेल्या माझ्या मनाला आणि भावनांना अजयच्या या स्पर्शाने एक अप्रतिम तृप्ती दिली. ते सुख फक्त शरीराचे नव्हते, तर दोन दुखावलेल्या, एकाकी आत्म्याचे मिलन होते. त्या शांत उबदार रात्री एकमेकांच्या सहवासात मिळणारा तो आनंद आमच्या दोघांच्या आयुष्यातील एक परम सुखाचा आणि विसरता न येणारा रोमॅन्टिक क्षण होता. वेळेचं भान पूर्णपणे सुटलं होतं. बाहेरील वादळ शांत आलं होतं, पण आमच्या हृदयात उठलेली प्रेमाची आणि तीव्र आकर्षणाची ही लाट मात्र हळूहळू एका सुंदर, सुखद अनुभवातील रूपांतरित होत होती. त्या मंद प्रकाशात एकमेकांच्या उबदार मिठीत किती वेळ निघून गेला काही कळलंच नाही. बाहेर पावसाचा तांडव हळूहळू ओसरला होता. पावसाच्या मोठ्या थेंबाची जागा आता मंद तुषारांनी घेतली होती. खोलीत पसरलेला मेणबत्तीचा प्रकाशही हळूहळू बारीक होत आला होता, पण आमच्या मनातील भावनांची ऊब मात्र तितकीच ताजी आणि जिवंत होती. माझे डोकं अजूनही अजयच्या खांद्यावर होतं. तो खूप हळुवारपणे माझ्या पाठीवरून आणि केसांवरून हात फिरवत होता. त्या स्पर्शात वासनेपेक्षाही जास्त एक निखळ सुरक्षिततेची आणि आदरयुक्त जिव्हाळ्याची भावना होती. एका स्त्रीला जेव्हा तिच्या अस्तित्वाची, तिच्या भावनांची अशी कदर केली जाते, तेव्हा मिळणारा आनंद हा शब्दातीत असतो. ती कित्येक वर्षांनंतर मनातून इतकी हलकी आणि तृप्त अनुभवत होती. श्यामलजी, अजयने अत्यंत मंद, मऊ आवाजात मला साद घातली. मी डोळे न उघडताच हलकेच हुंकारले. पहाट व्हायला आली. बहुधा बाहेरील पावसाचा आवाजही थांबलाय, अजय हळूच म्हणाला. त्याच्या या वाक्याने मी मंदपणे डोळे उघडले. खिडकीच्या पडद्याच्या कडेने धुसर पांढरट प्रकाश आत यायला सुरुवात झाली होती आणि त्या क्षणी अचानक हॉलमधली ट्यूबलाईट लख्खन पेटली. पंखा फिरू लागला. सोसायटीची लाईट परत आली होती. लाईटचा तो अचानक पडलेला प्रकाश आम्हा दोघांनाही भानावर आणण्यासाठी पुरेसा होता. लखलखत्या प्रकाशात आम्ही दोघेही एकाच वेळी एकमेकांपासून थोडे दूर झालो. काळोखाच्या पडद्याआड ज्या भावना मोकळेपणाने वाहिल्या होत्या त्या आता उजेडात येताच थोडा संकोचात रूपांतरित झाल्या. अजय सोफ्यावरून उठून उभा राहिला. त्याने त्याच्या शर्टची
घडी नीट केली. त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, समाधानी पण थोडा अडकलेला भाव होता. माफ करा श्यामलजी, लाईट आली. आता मला खाली जायला हवं. सकाळची ड्युटी चेंज होण्याची वेळ होईल, अजय मान खाली घालून म्हणाला. मी सुद्धा सोफ्यावरून उठले. माझं मन थोडं जड झालं होतं, पण मला वास्तव माहीत होतं. ही रात्र आमच्या दोघांच्या आयुष्यातली एक अशी सुखद भेट होती, जिला कोणत्याही बंधनात बांधणं शक्य नव्हतं. मी अजयच्या जवळ गेले. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अजय, तू माफ कर. शब्द पुन्हा नको वापरू दे. मी त्याचा हात हातात घेत अत्यंत प्रेमाने म्हणाले, आजच्या या रात्रीसाठी मी तुझी मनापासून आभारी आहे. तू मला फक्त अंधारातून वाचवलं नाहीस, तर माझ्या मनातील एकाकीपणाच्या त्या भयान पोकळीला दूर केलंस. मला जे परम सुख आणि मानसिक शांतता या रात्री मिळाली, ती मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. अजयने माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे ओलावले होते. त्याने माझ्या हातावर हळूच दुसरा हात ठेवला. श्यामलजी, माझ्यासाठी सुद्धा ही रात्र आयुष्यातील सगळ्यात सुंदर आणि अनमोल रात्र होती. मी एक साधा सिक्युरिटी गार्ड आहे, पण तुम्ही मला जो मान दिला, जो विश्वास दाखवला, तो माझ्यासाठी खूप मोठा आहे. आपल्यात काय घडलं किंवा काय नातं निर्माण झालं याला नाव देण्याची गरज नाही, पण मी सुद्धा एक वचन देतो. मी नेहमी तुमच्या पाठीशी एक चांगला, प्रामाणिक मित्र म्हणून उभा राहीन. तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू कधीच मावळू देणार नाही. अजयने खूप गंभीर आणि भावूक शब्द दिले. त्यांच्या या शब्दांनी माझं मन भरून आलं. एका पुरुषाकडून मिळणारा आदर आणि ही काळजीच तर मला हवी होती. हो अजय, हे आपल्या दोघांमधलं एक खूप सुंदर, पवित्र आणि खाजगी नातं राहील. आपण या दुनियेच्या नजरेपासून दूर आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवू. मी हसून म्हणाले. अजयने दाराकडे पाऊल टाकलं. त्याने मुख्य दरवाजा उघडला. बाहेर सकाळची थंड हवा पॅसेजमध्ये येत होती. दाराबाहेर जाण्यापूर्वी तो थांबला. त्याने मागे वळून माझ्याकडे एक शेवटचा अत्यंत आत्मीय कटाक्ष टाकला आणि हळूच हसला. मीही त्याला हसून निरोप दिला. तो शांतपणे पायऱ्यांवरून खाली निघून गेला. दाराची कडी लावल्यानंतर मी थेट बाल्कनीत जाऊन उभी राहिले. पूर्वेला तांबडं फुटलं होतं. रात्रीच्या पावसानंतर संपूर्ण परिसर धुवून निघाल्यासारखा स्वच्छ आणि ताजा दिसत होता. झाडांच्या पानांवर पाण्याचे थेंब चमकत होते. गार वारा माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. मी खाली सिक्युरिटी कॅबिनकडे पाहिलं. अजय तिथे उभा होता. त्याने आपली कॅप नीट केली आणि वर बाल्कनीच्या दिशेने पाहिलं. मी तिथे उभी असलेली दिसताच त्याने अत्यंत साध्या आणि आदराच्या भावनेने मला पाहून एक हलकीशी स्माईल दिली. मीही त्याला बाल्कनीतून हात हलवून प्रतिसाद दिला. माझे पती निलेश काही दिवसांनी बाहेर गावाहून परत येणार होते. माझं नेहमीचं आयुष्य पुन्हा सुरू होणार होतं, पण आता मी ती जुनी, उदास आणि एकटी श्यामल राहिले नव्हते. एका एकाकी रात्री घडलेल्या या प्रसंगाने मला आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला होता. भावनांना, जिव्हाळ्याला आणि सुखाला कोणत्याही साच्यात बसवता येत नाही. अजयने मला एका स्त्री म्हणून जो आदर, जी ऊब आणि जे सुंदर अनमोल सुख दिले, ते माझ्या हृदयात नेहमी एका गोड आणि सुंदर आठवणीच्या रूपात जिवंत राहील. माझ्या आयुष्याची ही एक नवी पहाट होती, शांत, समृद्ध आणि एका न मिटणाऱ्या आठवणीने भरलेली. धन्यवाद.